UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 टप्प्यांपैकी फक्त प्रिलिम्स आणि मेन्सच्या मार्कांवरच तुम्ही पास होणार की नाही आणि तुम्हाला कुठली पोस्ट मिळणार हे ठरतं. प्रिलिम्सचे मार्क फायनल ॲनालिसिसमध्ये महत्त्वाचे ठरत नाहीत. प्रिलिम्स ही फक्त स्क्रीनिंग टेस्ट आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी प्रिलिम्सकडे दुर्लक्ष करताना दिसतात. परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन ही प्रिलिम्सलाच असते. प्रिलिम्सचा जवळजवळ 8 ते 10 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात. हा आकडा महत्त्वाचा नसला तरीसुद्धा भारतामध्ये साधारणतः 50,000 विद्यार्थी असे असतील की जे ह्या परीक्षेचा सिरियसली अभ्यास करतात. त्यापैकी जास्तीत जास्त 12 ते 13,000 विद्यार्थी प्रिलिम पास करणार आहेत. म्हणजेच 5 सिन्सिअर कॅन्डिडेट्सपैकी केवळ एकच कॅन्डिडेट प्रिलिम्स पास होणार आहे आणि मेन्सला एलिजिबल ठरणार आहे. आजच्या आपल्या चर्चेचा हेतूच हा आहे की ह्या महत्त्वाच्या पहिल्या स्टेजसाठी नक्की काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ऑब्व्हियसली प्रिलिम पास होण्यासाठी किंवा प्रिलिमचा अभ्यास करण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग असतील. त्यापैकी माझी स्ट्रॅटेजी मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. कुठल्याही परीक्षेचा ॲप्रोच समजून घेण्यापूर्वी त्या परीक्षेचा एक्झॅक्ट फॉर्मॅट किंवा नेचर कसं आहे हे समजून घेणं गरजेचं असेल. आपल्याला कल्पना आहे की प्रिलिम्समध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 हा जनरल स्टडीजचा आहे आणि पेपर 2 हा ॲप्टिट्यूडचा आहे. पेपर 2 ॲप्टिट्यूड हा महत्त्वाचा असला तरी तो फक्त क्वालिफाईंग नेचरचा आहे. 200 पैकी 66 मार्क तुम्हाला त्यामध्ये पाडायचे आहेत. ते झाल्यानंतर तुमचे ते मार्क विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही पास होणार की नाही हे पूर्णपणे पेपर 1 म्हणजे GSवर अवलंबून असेल. त्यामुळे आजच्या चर्चेमध्ये आपण प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी म्हणजेच GSची स्ट्रॅटेजी असा अर्थ घेणार आहोत. आता GSची स्ट्रॅटेजी समजून घ्यायची असेल तर GSच्या पेपरचा नक्की फॉर्मॅट काय असतो किंवा त्याचं स्वरूप कसं असतं हे समजून घ्यायला पाहिजे. परंतु हे लक्षात ठेवा, प्रिलिम्स GSच्या बाबतीमध्ये नो फॉर्मॅट इज द फॉर्मॅट. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांच्या ॲनालिसिसवरून तुमच्या हे लक्षात येईल की तुम्हाला निश्चित असं स्वरूप त्याचं सांगता येणार नाही. कधी परीक्षा जास्त ऑब्जेक्टिव्ह असते, कधी ती जास्त ॲनालिटिकल असते. काही परीक्षांमध्ये वन लाईनर क्वेश्चनचं प्रमाण जास्त असतं. काही पेपरांमध्ये लेंदी क्वेश्चन्स किंवा लांबीने जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. काही पेपरांमध्ये करंटवर एम्फसिस जास्त आहे तर काही पेपरांमध्ये ट्रॅडिशनल सिलेबसवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. काही पेपरांमध्ये हिस्ट्रीवरती 15 प्रश्न विचारतील, एखाद्या पेपरामध्ये ते 25 विचारतील किंवा एखाद्या वेळेला ते 5ही प्रश्न विचारू शकतात. म्हणजे कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले जातील याविषयी सुद्धा आपण निश्चित अंदाज बांधू शकत नाही. म्हणजेच नो फॉर्मॅट इज द फॉर्मॅट हे सूत्र डोक्यात ठेवून आपण ह्या चर्चेला सुरुवात करूयात. याचबरोबर दुसरा एक मुद्दा अभ्यास करायला सुरुवात करण्यापूर्वी नक्की माहीत असणं गरजेचं आहे. तो म्हणजे परीक्षेचा कट ऑफ नक्की किती असेल. आपल्याला नक्की किती मार्क टार्गेट करायचे हे जर माहिती असेल तर अभ्यास हा चांगल्या दिशेने करता येऊ शकतो. आता खरं तर कट ऑफ हा दरवर्षी बदलत असतो. त्याकरता नॉर्मली 2 क्रायटेरिया असतात. एक म्हणजे त्या पेपरची डिफिकल्टी लेव्हल काय आहे आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे. पण जर गेल्या 3-4 वर्षाचं ॲनालिसिस केल्यावर आपल्या लक्षात येईल की कट ऑफ हा साधारणतः 110च्या पुढे मागे असतो. दरवर्षी कॉम्पिटिशन वाढत आहे. त्यामुळे आपण 112 आणि डिपेंडिंग ऑन द डिफिकल्टी लेव्हल ±5 आणि डिपेंडिंग अपॉन द कॅटेगरी ±10 असा कट ऑफ डोक्यात ठेवून अभ्यास चालू करायला काही हरकत नाही. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या दिवशी प्रिलिम्स होते त्याच दिवशी संध्याकाळी वेगवेगळे क्लासेस आणि वेबसाईट्स आपापल्या की डिक्लेअर करतात आणि एक्झिट पोलप्रमाणे कट ऑफ डिक्लेअर करतात. प्रत्येक क्लास आणि वेबसाईटच्या कीजमध्ये 1-2 उत्तरांचा फरक असतो. त्यामुळे तुमचा स्कोअर 6-8 मार्कांनी व्हेरी होत असतो. जर कट ऑफ साधारणतः 110च्या आसपास डिक्लेअर केला असेल आणि तुमचा स्कोअर एखाद्या कीप्रमाणे 112 आणि एखाद्या कीप्रमाणे 108 येत असेल तर तुम्हाला रिझल्ट लागेपर्यंत खात्री नसते की मी प्रिलिम पास होणार की नाही. पण जर तुमचा स्कोअर कुठल्याही कीप्रमाणे चेक केला तरी 110च्या वरच राहत असेल तर मात्र प्रिलिमचा रिझल्ट येईपर्यंत तुम्ही अतिशय कॉन्फिडेंटली अभ्यास करू शकता.
मेन्सचा अभ्यास चांगला होण्यासाठी प्रिलिम्सपासून प्रिलिम्सच्या रिझल्टपर्यंतचे हे 2 महिने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ॲक्सेप्टेड कट ऑफपेक्षा तुमचा स्कोअर 5-6 मार्कांनी वर असणंही गरजेचं आहे. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका आणि आपल्या मनामध्ये एक कट ऑफ ठरवताना नॉर्मल कट ऑफपेक्षा 5 मार्क जास्त पडायला पाहिजेत याची खूणगाठ बांधा. आता आपण ॲक्च्युअल स्ट्रॅटेजीकडे वळूयात. स्ट्रॅटेजीमधला पहिला प्रश्न असेल, हाऊ टू टॅकल द होल सिलेबस. जेव्हा आपण जून-जुलैमध्ये UPSCच्या अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला आपला सगळा एम्फसिस हा मेन्सवर असतो. 7-8 महिन्याच्या मेन्सच्या अभ्यासानंतर जेव्हा जानेवारीपासून प्रिलिम्सचे वारे वाहू लागतात तेव्हा पहिली शंका आपल्या मनामध्ये उत्पन्न होते की उरलेल्या 4.5-5 महिन्याच्या पिरियडमध्ये प्रिलिम्सचा अभ्यास आपल्याला कव्हर होईल का. मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की प्रिलिम्सचा अभ्यास 3 सेक्शन्समध्ये डिव्हाइड करा. पहिला सेक्शन असेल प्रेडिक्टेबल टॉपिक्स, दुसरा असेल लेस प्रेडिक्टेबल टॉपिक्स आणि तिसरा भाग असेल अनप्रेडिक्टेबल टॉपिक्स. हे नक्की काय आहेत आणि त्याच्यामध्ये कुठले टॉपिक येतात हे थोडंसं आपण आता बघायचा प्रयत्न करूयात. सिलेबसमधल्या 6 सेक्शन्सला आपण प्रेडिक्टेबल टॉपिक्स या सदराखाली मोडू शकतो. हे टॉपिक्स म्हणजे मॉडर्न इंडिया, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, इंडिया इयरबुक आणि करंट अफेअर्स. हे 6ही टॉपिक्स मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास ऑलरेडी केलेला असतो. त्याच्यावरती प्रिलिम्सला नक्कीच भरपूर प्रश्न विचारतात आणि त्याचे सोर्सेसही आपण व्यवस्थित डिफाईन करू शकतो. म्हणजेच ह्या 6 टॉपिक्सचा आपण अभ्यास केल्यानंतर यावर येणारे प्रश्न आपल्याला नक्की जमतील हा आपल्या मनामध्ये कॉन्फिडन्स असतो. माझ्या मते UPSCची प्रिलिम पास होण्यासाठी हे जे 50-55 क्वेश्चन्स असतील ह्या 6 सेक्शनवरचे त्याला आपण ब्रेड अँड बटर असंही म्हणू शकतो. यानंतर दुसरा सेक्शन असेल लेस प्रेडिक्टेबल टॉपिक्सचा. हे टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एन्व्हायरमेंट आणि एन्शियंट मिडिवल इंडिया. गेल्या काही वर्षांमध्ये याच्यावर प्रश्न विचारण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. याचे काही सोर्सेस आपण डिफाईन करू शकतो. परंतु जर एन्व्हायरमेंटवरती समजा 15 प्रश्न विचारले तर त्यापैकी 10च प्रश्न हे स्टँडर्ड सोर्सेसमधून येतात आणि 5 प्रश्नांसाठी आपण एक्झॅक्ट सोर्स सांगू शकत नाही. ते अतिशय अवघड असतात. त्याचं तुम्ही प्रिपरेशन करू शकत नाही. तीच गोष्ट एन्शियंट आणि मिडिवल इंडियाच्या बाबतीतही खरी आहे. काही प्रमाणात तुम्ही त्याचं प्रिपरेशन करू शकता पण काही प्रश्न मात्र तुम्ही प्रिपेअर करू शकत नाही. परंतु कन्सिडरिंग देअर इम्पॉर्टन्स गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्यावर खूप जास्त प्रश्न विचारत असल्यामुळे मला तुम्हाला सल्ला असेल की ह्या टॉपिक्सकडे दुर्लक्ष करू नका. तिसरा सेक्शन जो आहे तो आहे अनप्रेडिक्टेबल टॉपिक्सचा. सायन्स, टेक्नॉलॉजी आणि जनरल अवेअरनेस हे 3 सेक्शन्स यामध्ये येतील. ऑब्वियसली याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात परंतु सायन्समध्ये बायोलॉजी आणि फिजिक्सचा काही प्रमाणात अपवाद वगळता बाकीचे प्रश्न आपल्याला प्रिपेअर करणं अतिशय अवघड जातं. तीच गोष्ट टेक्नॉलॉजीच्या बाबतीतही खरी आहे आणि तीच गोष्ट जनरल अवेअरनेसच्या बाबतीतही खरी आहे. म्हणजे जरी ह्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारत असले आणि काही प्रमाणामध्ये आपण याचे सोर्सेस डिफाईन करत असू शकलो तरीसुद्धा अभ्यास केल्यानंतर यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतीलच अशी खात्री आपल्याला देता येत नाही. त्यामुळे प्रेडिक्टेबल आणि लेस प्रेडिक्टेबल टॉपिक कंप्लीट झाल्यानंतरच तुम्ही अनप्रेडिक्टेबल टॉपिकचा अभ्यास करा. तो अभ्यास करणं गरजेचं मात्र नक्कीच आहे. तसे केल्यामुळे तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स येईल की ॲटलिस्ट बेसिक सोर्सेस आपण कव्हर केलेले आहेत. त्यामुळे आपण कॉम्पिटिशनच्या मागे पडणार नाही. खरं सांगायचं तर तुमचं ह्या विषयांविषयीचं एक लॉंग टर्म अंडरस्टँडिंग, रीडिंग तुम्हाला इथे अभ्यासापेक्षा जास्त फायद्याचं ठरेल. मग तुम्हाला असा सल्ला राहील की यामध्ये तुम्ही जास्त वेळ घालवू नका आणि तुमचा कॉमन सेन्स आणि लॉंग टर्म मेमरीवर तुम्ही जास्त भर द्या.
प्रिलिमचा सिलेबस 3 पार्टमध्ये डिव्हाइड कसा करायचा हे बघितल्यानंतर स्ट्रॅटेजीचे अजून काही आस्पेक्ट्स आपण बघूयात. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे फाईन ट्युनिंग ऑफ द सोर्सेस. मला कल्पना आहे की प्रत्येक टॉपिकसाठी तुमच्याकडे 3-4 सोर्सेस असतात, परंतु शेवटच्या दिवसांमध्ये प्रत्येक सोर्स वाचायचा तुम्ही जर अट्टाहास केला तर तुमचा अभ्यास पूर्ण होणार नाही. एक ना धड भाराभर चिंध्या होऊन जातील. माझी तुम्हाला एक सजेशन आहे की प्रत्येक टॉपिकसाठी एक बेसिक सोर्स तुम्ही डिफाईन करा. त्या सोर्समध्ये जर काही टॉपिक्स नसतील तर तेवढ्याच टॉपिककरता दुसरा सोर्स बघा. इनफॅक्ट एक सेपरेट वही करा, त्यामध्ये प्रत्येक टॉपिकसाठी तुम्ही कुठला सोर्स वापरलेला आहे याची एक यादी करून ठेवा. दुसरं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मगिंग अप हे अतिशय महत्त्वाचं आहे. नॉर्मली UPSC म्हणजे ॲनालिटिकल एक्झाम हे समीकरण आपल्या डोक्यामध्ये फिट बसलेलं असतं, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला असं वाटतं की ह्या गोष्टी मे बी MPSC सारख्या परीक्षांसाठी जास्त महत्त्वाच्या असतात, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये UPSCमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारण्याची संख्या डेफिनेटली वाढलेली आहे आणि कॉम्पिटिशन खूप टफ झालेली आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं की कट ऑफ हे 110च्या आसपास जात आहेत, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला चुकून चालणार नाही. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये कॉमन सेन्सचा भाग नसतो आणि त्याच्याकरता रिव्हिजन अतिशय गरजेची असते. इनफॅक्ट त्याच्याकरता पाठांतरच करावं लागतं. एखादी गोष्ट लक्षात राहते यावर तुम्ही विसंबून राहू नका. त्यामुळे जेव्हा तुम्ही शेवटच्या मायक्रो नोट्स काढाल तेव्हा ऑब्जेक्टिव्ह गोष्टींच्या नोट्स न विसरता सेपरेट काढून ठेवा, त्यामुळे त्याचं पाठांतर करणं सोपं जाईल. फायनल रिव्हिजन अतिशय महत्त्वाची आहे. याचं कारण ऑब्जेक्टिव्ह मगिंग अप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता मायक्रो नोट्सची गरज आहे. बऱ्याच वेळेला अभ्यास करताना नोट्स ह्या फक्त मेन्सच्या काढल्या जातात आणि प्रिलिम्सकरता फक्त मार्किंग्स केली जातात. तसं करायला काही हरकत नाही आहे, परंतु काही नोट्स मात्र असल्याच पाहिजेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर हिस्ट्रीमध्ये एक टॉपिक आहे 1857चा उठाव. तर 1857च्या उठावाची कारणे काय, त्याचं परिणाम काय, ह्या गोष्टी कन्सेप्च्युअल आहेत, त्या तुमच्या लक्षात राहतील, त्याला रिव्हिजनची गरज नाही आहे. परंतु 1857चा उठाव कोणी कुठे केला किंवा कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याने तो उठाव दडपला, ह्या डिटेल्स तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह नोट्स सेपरेट तुमच्याकडे नसतील तर योग्य प्रकारे रिव्हाइज करता येणार नाही. त्यामुळे नोट्स आणि फायनल रिव्हिजन अतिशय महत्त्वाची आहे. फॅकल्टीजबरोबर इंटरॅक्शन वाढवणं किंवा सिनियर्सबरोबर वाढवणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला बरेच प्रश्न पडतील, एखाद्या प्रश्नावरती अडकून राहू नका. जेव्हा कधी प्रश्न उपस्थित होईल तेव्हा इमिजिएटली त्यावर उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा. अभ्यासाचं दडपण न घेता तो एन्जॉय केला पाहिजे. शेवटच्या कालखंडामध्ये तुम्ही बऱ्यापैकी एकटे असता आणि माझ्या दृष्टीने परीक्षा पास होण्यासाठी या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही तुमचं टेम्परामेंट कसं मेंटेन करता हे जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या दृष्टीने टेस्ट सिरीज लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. क्लास लावावा की लावू नये हा निर्णय प्रत्येकजण घेऊ शकतो, परंतु टेस्ट सिरीज लावणं माझ्यासाठी अतिशय गरजेचं आहे. इनफॅक्ट टेस्ट सिरीज जर तुम्ही लावली तरच तुम्ही इतरांच्या तुलनेमध्ये कुठे आहात हे तुम्हाला समजेल. ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, विसरू नका. त्याचप्रमाणे आपण कुठल्या टॉपिक्समध्ये वीक आहोत, कुठल्या टॉपिक्समध्ये स्ट्रॉंग आहोत, आपली टेक्निक्स परीक्षेच्या दृष्टीने योग्य आहेत का, त्याच्यामध्ये काही फाईन ट्युनिंग करायची गरज आहे का, ह्या सगळ्या गोष्टी टेस्ट सिरीजमधनं तुम्हाला कळतील. टेस्ट सिरीज ही परीक्षेची ड्रेस रिहर्सलच असते. कुठली टेस्ट सिरीज लावावी आणि टेस्ट सिरीजचा नक्की उपयोग कसा करून घ्यावा यासाठी मी सेपरेट व्हिडिओ UPSC मंत्रावर अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जरूर बघा. शेवटचा मुद्दा की तुमचा हा अभ्यास आता कसा करायचा आणि काय करायचा हे आपण बघितलेलं आहे. तो प्लॅन कसा करायचा, मला असं वाटतं की तुमच्या उरलेल्या पिरियडच्या 3 फेजेस असतील. फेज 1 ही प्रिलिम्सच्या पूर्वीचे 5 आठवड्यापर्यंत संपली पाहिजे. यामध्ये तुमचा सगळा बेसिक स्टडी कंप्लीट होणं गरजेचं आहे. फेज 2 मध्ये जो काही उरलेला सिलेबस असेल तो तुम्ही कंप्लीट करा. बऱ्याच वेळेला
फेज 1मध्ये काही टॉपिक नजर चुकीने राहून जातात, काही टॉपिक्स करता वेळ पुरत नाही, कधी नवीनच टॉपिक्स करंट इव्हेंट्सच्या माध्यमातून इव्हॉल्व होतात, काही वेळेला अगदी शेवटी आपल्याला ह्या परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे टॉपिक्स असतात असं लक्षात येतं. तर हे सगळे टॉपिक्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला एक बफर ठेवला पाहिजे आणि तो बफर म्हणजे फेज 2. बरेच विद्यार्थी हा बफर ठेवत नाहीत किंवा हा बफर अतिशय कमी ठेवतात आणि मग शेवटच्या दिवसांमध्ये त्यांच्यावर प्रेशर क्रिएट होतं. त्यामुळे हा 3 आठवड्याचा फेज 2चा बफर अतिशय महत्त्वाचा आहे. शेवटची फेज ही शेवटच्या 2 आठवड्यांकरता असेल. यामध्ये कन्सेप्च्युअल गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट न करता तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष ऑब्जेक्टिव्ह गोष्टींवर द्या. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे परीक्षा कितीही ॲनालिटिकल जरी असली तरी सध्या कॉम्पिटिशनमध्ये ऑब्जेक्टिव्ह रिव्हिजन जोपर्यंत तुम्ही कंप्लीट करत नाही तोपर्यंत 110-15 पर्यंत तुमचे स्कोर पोहोचू शकत नाहीत. GSचा अभ्यास करताना ॲप्टिट्यूडकडे दुर्लक्ष करणं अपेक्षित नाही आहे. ऑब्वियसली तुम्ही स्वतः ठरवू शकता की तुमच्या ॲप्टिट्यूडची तयारी कशी आहे. तुम्ही जर खूप कम्फर्टेबल असाल तर शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही काही पेपर्स सोडवा आणि एक टेम्पो क्रिएट करा. पण तुम्ही जर वीक असाल तर मे बी 3-4 महिने थोडा अभ्यास करणं गरजेचं राहील. तुम्ही जर सिनियर्सला विचारलं तर मॅक्झिमम सिनियर्स असंच म्हणतील की प्रिलिम्स इज द टफेस्ट नट टू क्रॅक. प्रिलिम्सला सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आहे आणि प्रिलिम्स ही अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे प्रिलिम्सकडे दुर्लक्ष करू नका. कमीत कमी 5 महिन्यांचा कालखंड प्रिलिम्सच्या अभ्यासाला द्या आणि वर चर्चा केलेल्या मुद्द्यांप्रमाणे तुम्ही तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी मायन्युटली डिफाईन करा आणि ती योग्य प्रकारे इम्प्लिमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया मला वाचायला आवडतील. admin@upscmantra.com वर तुम्ही मला मेल करू शकता. आमची वेबसाईट upscmantra.comला जरूर भेट द्या. याच व्हिडिओप्रमाणे इतरही अनेक स्ट्रॅटेजी व्हिडिओज तुम्हाला तिथे बघायला मिळतील. ऑल द बेस्ट. थँक्यू.